पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। धामणी धरणाचे 3 दरवाजे उघडले। पुणे घाट परिसरातही रेड अलर्ट जारी। मुंबईतही आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता। समुद्र खवळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता। नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। गोंदियाला रेड अलर्ट जारी। शाळांनाही सुट्टी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेच हिंजवडी परिसरात केली समस्यांची पाहणी। अधिकाऱ्यांची घेतली शाळा, तर सरपंचालाही सुनावले खडे बोल। धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात परतण्याचे अजित पवारांचे संकेत। आणखी एका प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली तर मंत्रिमंडळात परत घेणार, अजित पवारांनी केलं स्पष्ट। सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात पक्षप्रवेशाची चर्चा। जयंत पाटलांना मोठा धक्का। राज्यात 14,298 पुरुषांचा लाडक्या बहिणीच्या निधीवर डल्ला। 21,44,00,000 वाटप झाल्याची माहिती। सरकार पैसे परत घेणार का, असा सवाल उपस्थित। गाय चोरीच्या संशयावरून बुलढाण्याच्या खामगावात दलित तरुणाला बेदम मारहाण। जात धर्म विचारत लग्न करून मारहाण। मारहाणीत तरुणाचा डोळा निकामी, नाकाचं हाडही मोडलं। दलित संघटना आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मालदीव दौऱ्याचा दुसरा दिवस। आज 60वा स्वतंत्रता दिन सोहळा। मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी, तर राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांच्याशी होणाऱ्या चर्चेत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर असणार भर। महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात अंतिम लढत। भारताला मिळणार पहिली विश्वविजेती महिला। चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा 7 बाद 544 असा धावांचा डोंगर। इंग्लंडकडे 186 धावांची आघाडी। जो रूटचं शतक। काल एका दिवसात इंग्लंडने ठोकल्या 319 धावा। जो रूटचं भारताविरुद्ध 12वं तर कसोटी क्रिकेटमधलं 37वं शतक। कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणारा दुसरा क्रिकेटपटू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।